राष्ट्राय स्वाहा. नमस्कार. या अतिशय प्रसिद्ध आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सुरू केलेल्या व्याख्यानमालेमध्ये दुसऱ्यांदा येण्याचा मला भाग्य लाभलं. मला वाटते 2012 का 13 साली त्यावेळेला इथे ही व्याख्यानमाला बाहेरच्या मैदानामध्ये व्हायची. तर तिथे माझी मुलाखत झाली होती. सुधीर गाडगीळांनी मुलाखत घेतली होती. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आज भारत काल आज आणि उद्या. आज भारत 78 वर्षांचा झाला. या 78 वर्षांमध्ये आपण काय साध्य केलं, किती प्रगती केली आणि भविष्यातला भारत, उद्याचा भारत आपल्याला कसा घडवायचा आहे, फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा. जगामधलं एकमेव हिंदूंचं स्थान म्हणजे हिंदुस्थान. एखाद्या मोहम्मदला इथनं हकललं तर त्याला बाकी 55 मुस्लिम राष्ट्र आहेत. तो त्यांच्या कुठल्याही देशात त्याला सहज सामावून घेतील. एखाद्या ख्रिस्ती धर्मीयाला इथनं हकललं तर 100च्या वर त्यांची म्हणून स्वतःच्या धर्माची अशी राष्ट्र आहेत. हिंदूंना जर हकललं तर आपलं हक्काचं असं जगात भारताच्या व्यतिरिक्त, हिंदुस्थानच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही राष्ट्र नाही. त्यामुळे आपल्याला हकलून चालणार नाही. आपल्याला इथंच उभं राहायचं आहे. पाय रोवून हिंदूंना या देशामध्ये उभं राहावं लागेल. कोणीतरी मुसलमान येतात, धर्म विचारून 27 जणांना मारतात. 78 वर्ष स्वातंत्र्यानंतर ही परिस्थिती आहे आपली. हे आज मारलंय का त्यांनी आपल्याला? 78 वर्ष ते मारतायत का आपल्याला? नाही. गेली कित्येक शतकं ते आपल्याला मारतातच आहेत. भयानक परिस्थिती आहे भारताच्या समोरची. ते अश्विनी उपाध्याय म्हणून जे सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत त्यांनी परवा एक डेटा जाहीर केला. 5 लाख बायका भारतातल्या ज्यांनी पाकिस्तानातल्या नवऱ्याबरोबर लग्न केले. 5 लाख बायका. कदाचित ह्या त्यांना सापडलेले 5 लाख आकडा असेल. अजून 4-5 लाख असे असतील जे लपून छपून बसलेले असतील. लग्न कोणाशी केलंय? पाकिस्तानातल्या मुसलमानाशी. नवरा पाकिस्तानातला आहे, लग्न केलंय, पण बाई राहते इथेच. आणि कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 10 अशी प्रत्येक बाईला मुलं आहेत. त्यांचा बाप पाकिस्तानामध्ये आहे, तो पाकिस्तानचा नागरिक आहे. लग्न झाल्यानंतर त्या बाईने खरं तर तिथे जायला हवं, पण ती इथे राहिली आहे. इथल्या राज्यकर्त्यांनी तिला इथे ठेवून घेतलंय. तिला आधार कार्ड दिलंय, तिला नागरिकत्व दिलंय आणि हा देश त्यांना पोचतोय. एक खुलसट कल्पना आहे आपल्या डोक्यामध्ये, सगळे मुसलमान वाईट नसतात. अत्यंत कीव येते मला अशा हिंदूंची. औरंगजेबाच्या थडग्याचं थडगं बांधलं होतं. त्याचं संभाजीनगरला त्याचं थडगं होतं. थडग्याला विरोध नाही, विरोध थडग्याचं स्मारक होण्याला आहे. त्या स्मारकामध्ये बसून यायला इल्लिल्ला म्हणणाऱ्या मुसलमानांना विरोध आहे.
तिथे बसून अल्लाची इबादत करण्याला विरोध आहे. एखाद्या राक्षसाला ठार मारल्यानंतर त्याचं ती खूण आमच्या विजयाची खूण म्हणून जर एक थडगं बांधलं असेल तर त्या थडग्याजवळ बसून अल्लाह प्रसन्न कसा होऊ शकतो? एवढं मोठं एअर कंडिशन तिथे स्मारक कसं उभं राहू शकतं? प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचं पण असंच एक 6 फुटी थडगं बांधलं होतं. त्या थडगाचं एअर कंडिशन एवढं प्रचंड मोठं, हे टिळक स्मारक आहे ना, एवढं मोठं एक स्मारक कसं काय होऊ शकतं? आणि हळू त्याच्यावरती एक सुफी संत अफजल खान असं बोर्ड कसं काय लागू शकतो? मुसलमान जबाबदार नाही त्याला, याला जबाबदार हिंदू आहेत. आपण जबाबदार आहोत, कारण कालचा भारत आपल्याला माहीतच नाही. जोपर्यंत आपल्याला काल कळत नाही तोपर्यंत उद्या कसं ठरवणार? व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा मी ज्या काही वयाचा आहे, 55, 60, 68 काय असेल ते 40, ते माझ्या ह्या 40 वर्षांच्या आयुष्यात काय घडलंय भूतकाळात, त्याचं जोपर्यंत आपण आत्मचिंतन करत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यातला जो पुढचा भविष्यकाळ आपला स्वतःचा व्यक्तिगत जीवनातला तो कसा काढायचा, तो कसा व्यतीत करायचा, काय करायला पाहिजे हे कसं ठरवणार? भूतकाळ आपल्याला भूतकाळ असतो, राष्ट्राला इतिहास असतो. मग सावरकरांचं एक वाक्य आहे, जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो. 82 दशलक्ष पर्व क्षेत्रफळ अखंड हिंदुस्थानचं होतं. आत्ताचा भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, चायनाचा काही भाग, तिबेट, भूतान, नेपाळ, इंडोनेशिया, अफगाणिस्तान भारत होता. 82 दशलक्ष पर्व क्षेत्रफळ. आता किती राहिलं? 32. 82 वरनं 32 वर आलो आपण. आणि जे 32 शिल्लक आहे तेही आता ठेवू नये अशी शत्रूची इच्छा आहे. काही पत्रकार बसलेत ना, एक नम्र विनंती आहे तुम्हाला, तुमचा पेपर खपावा म्हणून माझं कुठलं तरी एक मधलंच वाक्य छापू नका. कशाच्या संदर्भात मी बोललोय तो संपूर्ण संदर्भ सहित सगळं छापा. शरद पोंक्षेंचं वादग्रस्त विधान, शरद पोंक्षे वादग्रस्त विधान करत नाहीत, तुम्ही त्याला वादग्रस्त बनवतात तुमचा धंदा होण्यासाठी. मागं काय बोललो, पुढं काय बोललो, कशाच्या संदर्भात बोललो, काय नाही, पाठवलेलंच असतं त्यांना. यांचा दोष नाही, यांच्या मालकांचा तो प्रॉब्लेम आहे. ते बिचारे नोकरी करतात, तुम्हाला वैयक्तिक काही घेऊ नका याचं. तेवढंच एक मधलंच वाक्य, इन्व्हर्टेड कॉमा, शरद पोंक्षे. आणि मग ते लगेच डिजिटल मीडियावर येतं, लगेच ते सगळं यूट्यूब चॅनलवर येतं, नंतर ते फेसबुकवर येतं. आणि मग तेवढेच बघून त्याच्या आधी पुढं काय बोललाय ह्याची समजूनही न घेता खाली आहेतच काही माकडं, काही गाढवं, लगेच बरळायला तयारच असतात. त्यामुळे माझी नम्र विनंती आहे तुम्हाला, प्रामाणिकपणे छान पत्रकारिता करा, अख्खं भाषण छापा, नाहीतर काहीच छापू नका. त्यामुळे कालचा भारत फार महत्वाचा आहे, तेव्हा त्याशिवाय उद्याचा भारत कळणार नाही. काय परिस्थिती आपल्याकडे, 7 नद्या वाहणाऱ्या, 12माही 24 तास, ज्या नद्यांचं पाणी कधी आटत नाही, ज्या देशामध्ये 3 ऋतू आहेत, जगात असे कुठेही नाही. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पावसाळा आहे, 7 नद्या वाहतात, तलाव आहेत, प्रचंड मोठा समुद्र किनारा आहे. एवढं असून सुद्धा आपल्याकडे सतत दुष्काळ असतो. एवढं असून सुद्धा आपल्याला धुवायला पाणी लागत नाही हल्ली.
पाण्यावरनं टिश्यूपर्यंतचा प्रवास आहे आपल्या संस्कृतीचा. सगळंच विसरलो आपण. सगळं विसरलो नाही, आपल्याला विसरायला भाग पाडलं. अतिशय पद्धतशीरपणे ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं. पद्धतशीरपणे एखादं राष्ट्र संपवायचं असेल तर त्या राष्ट्राची सगळ्यात पहिल्यांदा काय संपवायची असते? भाषा. भाषा संपली की संस्कृती संपते, संस्कृती संपली की धर्म संपतो, आणि धर्म संपला की राष्ट्र संपतं. पुढं सगळं आपोआप घडतं. फक्त एक भाषा संपवायची. आणि मॅक्सम्युलर आणि मॅकॉलेनी, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या देशाची भाषा संपवली. 1818 नंतर संपूर्ण मराठेशाही संपल्यानंतर संपूर्ण हिंदुस्थानवर जेव्हा ब्रिटिशांनी कब्जा घेतला, हातात घेतला अख्खा देश, त्यानंतर या दोघांवरती एक मोठी जबाबदारी स्वीकारली की बाबा या देशावर राज्य कसं करावं लागेल. मॅक्सम्युलर भाषेमध्ये प्रवीण होता. अप्रतिम संस्कृत भाषा त्याला येत होती, तो शिकून घेतली होती त्यांनी. त्याला अनेक भाषा येत होत्या. ब्रिटिश मुळातच हुशार, मुत्सद्दी, चाणाक्ष. देश कसा संपवायचा, एवढं संपन्न राष्ट्र, जगाला ज्ञान विज्ञान देणारं राष्ट्र कसं संपवायचं. मग ते संपवण्यासाठी अतिशय पद्धतशीरपणे त्यांनी कामाला लागले. ते फिरला, हिंदुस्थानभर फिरले दोन अधिकारी. सगळ्या देशाचा अभ्यास केला, संस्कृतीचा अभ्यास केला. त्यांच्या लक्षात आले एक तर खूप सोपं आहे किंवा खूप अवघड आहे. खूप अवघड अशासाठी आहे की जोपर्यंत हे सगळं ज्ञान विज्ञान ह्यांच्या पुढच्या पिढ्यापिढ्यांमध्ये परावर्तित होत राहणार तोपर्यंत या देशावर आपण राज्य नाही करू शकणार. इथे एका मागोमाग एक छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येत राहतील, संभाजी महाराज जन्माला येत राहतील. पण इथे जर या पिढ्यांमधनं पुरुषार्थ संपवायचा असेल, त्या सगळ्यांना गुलाम बनवायचा असेल, कारकून बनवायचं असेल, तर यांचा इतिहास पुसून टाकायला हवा. मग इतिहास कसा पुसणार? असा नाही पुसता येत इतिहास. यांनी जगाला दिलेलं ज्ञान विज्ञान कसं पुसणार? जगातला पहिला ग्रंथ या भारताने लिहिला. जगातलं पहिलं पुस्तक कोणी लिहिलं? कुठलं पुस्तक आहे जगातलं पहिलं? ऋग्वेद. हा एक ऋग्वेद जर भारतीयांनी वाचला तर विषयच संपला. या देशावर आपण कधी राज्यच नाही करू शकत. कारण ऋग्वेद वाचला की आपल्याला प्रचंड अभिमान वाटायला सुरुवात होतो आपल्या संस्कृतीचा, हिंदू संस्कृतीचा, भारतीय असल्याचा, हिंदुस्थानी असल्याचा. मग ऋग्वेद या पोरांना पुढच्या वाचता आला नाही पाहिजे. उपनिषद वाचता आली नाही पाहिजेत, पुराण वाचता आलं नाही पाहिजे, रामायण वाचता आलं नाही पाहिजे. रामायण वाचलं की राम जन्माला येतील, महाभारत वाचलं तर श्रीकृष्ण जन्माला येतील. हे सगळं होता कामा नये. मग हे सगळंच्या सगळं जर बंद करायचं असेल तर हे सगळं ज्या भाषेत लिहून ठेवलंय ती संस्कृत हद्दपार करायची. आणि मग ब्रिटिशांनी काय केलं? इथं शिक्षण पद्धती राबवायला सुरुवात केली. आणि या शिक्षण पद्धतीतून सगळ्यात पहिल्यांदा हद्दपार झाली ती संस्कृत भाषा. पुढच्या एक 15, 20, 25 वर्षांपर्यंत ज्यांना संस्कृत लिहिता वाचता बोलता येत होती ती पिढी संपली. आणि 1840, 1845 नंतर
ब्रिटिश शिक्षण व्यवस्थेमध्ये शिकून जी मुलं मोठी झाली, जी पिढी तयार झाली, त्या पिढीला संस्कृत लिहिता येत नाही, वाचता येत नाही आणि बोलता येत नाही. आणि त्या जागी अतिशय पद्धतशीरपूर्वक इंग्रजी ही जगातली सर्वश्रेष्ठ भाषा आहे म्हणून ती शिकवली जाऊ लागली. मग भारतातल्या पुढच्या सगळ्या पिढ्यांना इंग्रजी येऊ लागली. सगळं ज्ञान विज्ञान ज्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे ते संस्कृतची पुस्तकं समोर ठेवली तरी नुसतीच बघत राहिलो आम्ही, वाचताच येईना. समोर ऋग्वेद आहे, वाचता येत नाही. समोर यजुर्वेद आहे, वाचता येत नाही. समोर सामवेद आहे, वाचता येत नाही. वाचता न आल्यामुळे आम्हाला कळलंच नाही. आणि मग त्याच्या जागी मॅक्स मुलरनी काय ठेवलं? फ्लुअर ठेवला, शेक्सपियर ठेवला. मग ज्ञानेश्वर गायब झाले, तुकाराम गायब झाले, समर्थ रामदास गायब झाले. ह्या संस्कृतीमध्ये अणुबॉम्ब बनवला होता. या संस्कृतीमध्ये विज्ञानामध्ये यांच्या ज्ञान विज्ञानातून विमान कसं बनवायचं याचं शास्त्र ऑलरेडी सांगून झालेलं होतं. ते सगळं गायब झालं. ते सगळं इथून चोरलं गेलं आणि मग तिथल्या त्यांच्या साहित्यिकांनी ते सगळं इंग्रजीमध्ये लिहिलं आणि स्वतःच्या नावावर खपवलं. आणि मग आम्हाला सगळे इंग्रजी लेखक, इंग्रजी साहित्यिक, युरोपियन सगळे लोक भयंकर मोठी वाटायला लागली. मग आम्हाला गॅलिलिओ मोठा वाटायला लागला, आईन्स्टाईन मोठा वाटायला लागला. ते मोठे नाहीत असं मला अजिबात म्हणायचं नाही. ते मोठेच आहेत, पण ते जन्माला यायच्या, त्यांचे बाप इथं जन्माला येऊन गेलेत. अतिशय हुशारीने, अतिशय पद्धतशीरपणे पुढच्या पिढ्या या सगळ्या गोष्टींपासून दूर दूर गेल्या. युरोपियन संस्कृती आमच्या बोडक्यावर नाचायला लागली. आम्हाला ब्रिटिश ग्रेट वाटायला लागले. इंग्लिश बोलणं म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण वाटायला लागलं. मग वेद आमचे नाहीतच म्हणून एक आर्यन थेरी काढली त्या मॅक्स मुलरने की आर्य हे इथले नाहीतच. आर्य कुठून आले? परदेशातून आले. हे वेद आर्यांचे आहेत. कारण ते त्यांना स्वतःचे म्हणता येईना. युरोपियन लोकांनी वेद लिहिलाय असं कसं म्हणणार? असं म्हटलं तर मग त्याचे पुरावे द्यावे लागतील. पुरावा देण्यासाठी काही नाही. मग नवीनच एक आर्यन थेरी काढली. हे आर्य इथले नाहीच मूळ. हे आर्य परदेशातनं आले, पलीकडून आले, युरोपातनं आले, तिकडनं आले आणि तिकडनं आले आणि त्याने आर्य संस्कृती इथल्या ओरिजिनल भारतीयांवर लादली. मग त्यांचे वेद पुराण, त्यांची उपनिषद आमच्यावर लादली. त्यांचे देव आमच्यावर लादले. बरं, ह्याला कुठलाही पुरावा नाही, कुठलाच पुरावा नाही. आणि याला साथ नंतरच्या काळामध्ये मिळाली ती डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून. मार्क्सिस्ट, लेफ्टिस्ट, त्यांनी तर पूर्ण सत्यानाशच केला या संस्कृतीचा. त्यांचं म्हणणंच होतं संपूर्ण देशातलं सगळं, जगातलं सगळं संपून टाकायचं, सगळं संपवायचं, कोरा कागद करायचं आणि मग नव्याने काहीतरी सुरुवात करायची. पण ती नव्याने काय सुरू करायचं हे आज तागायत कोणी सांगितलंच नाही एकाही लेफ्टिस्टने. फक्त संपवायचंच सांगितलं. मग पद्धतशीरपणे शिक्षण पद्धती त्यांच्या ताब्यामध्ये आली. शिक्षण पद्धती आल्यानंतर बरोबर आणीबाणीनंतर इंदिरा गांधींनी पुन्हा उभं राहायचं होतं राजकारणामध्ये, पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर यायचं होतं. कुणाची तरी सोबत हवी होती. बलाढ्य होता विरोधी पक्ष. बाई संपली होती पूर्णपणे.
काँग्रेस संपलेली होती. कोणीतरी सपोर्टला पाहिजे. मग ते सपोर्टला कोणाला घेतलं? सगळ्या कम्युनिस्टांना बरोबर घेतलं. त्याच्या बदल्यात काय देऊ तुम्हाला? गृहमंत्रालय देऊ? ते म्हणाले नको. अर्थ मंत्रालय नको. संरक्षण मंत्रालय नको. महसूल नको. सगळी महत्वाची पदं जिथे पैसे खाता येतात त्यातलं काही नकोच म्हणाले ते. मग काय हवंय? काही नाही, शिक्षण पद्धती हवी. देश डिस्ट्रॉय करायचा असेल तर शिक्षण पद्धतीसारखं दुसरं शस्त्र नाही. झालं 75 पासून अख्खी लेफ्टिस्ट लोक येऊन बसली आमच्या बोडक्यावर. सगळ्या शिक्षण संस्थांचे सगळे मने कन्हैयासारखी नतद्रष्ट पोरं तयार झाली. 40 पर्यंत शिकतातच आहेत. मग काय करायचं? डायरेक्ट तर काही शिकू शकत नाही. मग इनडायरेक्टली खूप गोष्टी शिकवायच्या. सतत प्रश्न विचारायला लावायचं. गणपतीचं तोंड असं सोंडेसारखं का, हत्तीसारखं का? प्रश्न निर्माण करायला सुरुवात केली. माहित होतं 1820 पासून या पिढ्यांमधल्या कुठल्याही आईबापाला यातलं उत्तरच माहित नाही. मग वानर सेनेला माकड सेना म्हणायला लागले. मग त्यातनं एक टूम निघाली, प्रभू श्रीराम हा काल्पनिक आहे. श्रीकृष्णाचं बाकी काही नाही कर्तृत्व. श्रीकृष्णाचं कर्तृत्व काय? 16 सहस्त्र बायकांबरोबर त्यांनी लग्न केलं. बरोबर शिक्षण पद्धतीमधनं असं घुसवायला सुरुवात केली तुमच्या डोक्यामध्ये किडे. हळूहळू 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 स्वातंत्र्यानंतर एकतर जो काय गुलाबाचं फुल आमच्या डोक्यावर बसला 17 वर्ष पंतप्रधान म्हणून, तो तर जाहीरपणेच बोललाय, बाय ऍक्सिडेंटली आय एम हिंदू. ज्याला हिंदू असण्याचा, हिंदू संस्कृतीत जन्माला आलोय याचा अभिमानच नाही असा माणूस 17 वर्ष आमच्या बोडक्यावर बसला. त्यांनी काय केलं? 47 नंतर केंद्रामधले सलग पहिले 5 शिक्षण मंत्री मुसलमान नेमले. मग या राष्ट्रावरती मुसलमानांनी भयानक आक्रमण केलेली आहेत. सत्यानाश केला या हिंदू संस्कृतीचा. लाखो मंदिरं उद्ध्वस्त केलेत. हजारो करोडो बायकांवर बलात्कार केलेत. करोडो पुरुषांना, बायकांना, लहान मुलांना तलवारीच्या टोकावर उभं करून मारून टाकलेलं आहे. हे जे चित्र आहे मुसलमानांचं खरं स्वरूप आहे, हे जे मुसलमानांचं खरं रुद्र रूप आहे, हे रूपच बदलण्यासाठी त्या सगळ्या 5 केंद्रीय मुसलमान मंत्र्यांनी शिक्षण व्यवस्था हातात आल्याबरोबर पाठ्यपुस्तकांमधून मोगल कसे चांगले आहेत हे शिकवायला सुरुवात केली. मग अकबर एकदम छान सेक्युलर. अकबर म्हणजे अकबरासारखा राजाच नाही. थर्ड क्लास दळिद्री राजा, नीच. हजारो मंदिरं जो उद्ध्वस्त करतो, जो हजारो बायकांवर बलात्कार करतो, दिसेल त्या बाईला तो उचलून बेडवर आणून ठेवतो, तो चांगला कसा असू शकतो? मग तो चांगला असण्यासाठी त्याच्या आयुष्यात जी अस्तित्वातच कधी आलेली नाही अशी एक जोधा निर्माण केली गेली. मग मोगले आझम सारखा सिनेमा आला. सगळे सिनेमा व बनवणारे सगळे बघा तुम्ही, सगळ्या सिनेमामध्ये काय दाखवलं? कायम खलनायक कोण? मंदिरातला भटजी. मंदिरातला भटजी हा घाणेरडाच असला पाहिजे. स्लो पॉयझनिंग. कळलंच नाही हिंदूंना, कळलंच नाही. म्हणजे दिवार मधला एक प्रसंग आहे. त्या निरुपरावीला 2 मुलं असतात, एक शशी कपूर आणि एक तो अमिताभ बच्चन. आणि मग सिनेमाचा तो मोठा झाल्यानंतरचा पहिलाच शॉट, एका मंदिरामध्ये असतात 2 जण. तो भटजी येतो प्रसाद द्यायला, एक आईला प्रसाद देतो, मग तो दुसऱ्या मुलाला प्रसाद देतो. आणि प्रसाद दिला तो विचारतो, दुसरा बेटा किधर आहे? तर ती म्हणते तो नास्तिक आहे, तो येत नाही मंदिरात, तो देवबीव मानत नाही.
मग आपल्याला अमिताभ बच्चन दिसतो खाली मंदिराच्या पायऱ्यांच्या सगळ्यात खालच्या पायरीवर बसलेला, मग ते दोघं खाली येतात. मंदिराची पायरी पण ज्या मुलाला चढावीशी वाटत नाही तोच नंतर गोदी कामगार झाल्यावर मात्र 786 बंगला तो बिल्ला मात्र अगदी जीवापाड जपून ठेवतो. कारण 786 तो तिथला एक कोणतरी मिया दाखवलाय तो एकदम चांगला. बरं सगळ्या सिनेमामध्ये एक मुसलमान कोणतरी असतो चाचा, इतका भारी की काय विचारूच नका, म्हणजे देव माणूसच जणू काही तो. म्हणजे मुसलमानांची प्रतिमा अतिशय चांगली 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 कशी करायची ते आज तागायत चालू आहे. कळलंच नाही हो, आम्हाला कळलंच नाही. आणि हे सगळं सांगणारी माणसं 2014 नंतर सुरुवात झाली. एक बळ आलंय आमच्या सगळ्या लोकांना. आणि म्हणून मोदींवर एवढा राग काय माहितीये, जे इतकी वर्ष लपवलंय ना ते आता बाहेर यायला लागले. आणि मग तो मोदींवरचा राग फक्त भारतीयांमध्ये नाही आहे, तो काँग्रेसमध्ये नाही आहे, लेफ्टिस्टमध्ये नाही आहे, तो अख्ख्या जगामध्ये आहे. कारण युरोपाचं महत्व कमी होतं ना, इंग्रजी भाषेचं महत्व कमी होतं, इंग्रजी साहित्यिकांचं महत्व कमी होतं. काय तुम्ही एकदा वाचा ऋग्वेद. बरं मुसलमान माणूस अमेरिकेत राहू दे, ऑस्ट्रेलियात राहू दे, इंग्लंडमध्ये राहू दे आणि फ्रान्समध्ये राहू दे, कुठेही राहिला तरी तो टोपी सोडत नाही, लेंगा लांडा करणं सोडत नाही. त्याच्या प्रत्येकाच्या घरामध्ये 3 वर्षाच्या पोरापासून कुराण शिकवलं जातं. किती घरामध्ये आपल्या ऋग्वेद शिकवला जातो, किती घरामध्ये आपल्या रामायण वाचलं जातं, किती घरामध्ये आपल्या भगवद्गीता वाचली जाते. धर्मग्रंथ कुठला आपला? भगवद्गीता. आपण सांगतो ना धर्मग्रंथ भगवद्गीता कसा असेल? भगवद्गीता कोणी सांगितली? श्रीकृष्णाने सांगितली. ते आता निलेशोकांनी त्याच्या तारखा पण काढल्या, लॉजिकल तारखा काढल्या. महाभारत कधी घडलं आणि रामायण कधी घडलं? रामायण घडलं 14,000 वर्षांपूर्वी, महाभारत घडलं 7,000 वर्षांपूर्वी. म्हणजे 7,000 वर्षांपूर्वी हे महाभारताचं रामायण घडलं, म्हणजे ती युद्ध झालं. आणि त्या युद्धाच्या रणांगणावर अर्जुनाला श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली. मग त्याच्या आधी 7,000 वर्ष कोण होता? श्रीराम जन्माला आला. जेव्हा राम अस्तित्वात होता तेव्हा त्याला बघूनच त्याचं चरित्र लिहित होते ना. राम अस्तित्वातच नाही, सगळ्या खाणाखुणा सगळे पुरावे देऊन सुद्धा आम्ही म्हणतो राम काल्पनिक आहे. अजून एकाही काँग्रेसवाल्याला वाटलं नाही कधी अयोध्येत जाऊन त्या रामाचं दर्शन घ्यावं. कसा घडणार उद्याचा भारत? उद्याचा भारत जर टिकवायचा असेल, घडवायचा असेल तर फक्त हिंदूंना हिंदू म्हणून उभं राहावं लागेल. या देशातला सर्व धर्म समभाव, या देशातल्या सेक्युलरिझम टिकवायचं असेल तर हिंदूंना बहुसंख्य म्हणून टिकावंच लागेल. ज्या दिवशी हिंदू 49% होतील त्या दिवशी या देशातला सेक्युलरिझम संपलेला असेल. हे हिंदू राष्ट्र म्हणून संपेल. मग ह्याचा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही, पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. 78 वर्ष झाली पाकिस्तान आणि भारत दोन्ही देशांना स्वतंत्र होऊन. एका दिवसाचा फरक आहे. 14 ऑगस्टला पाकिस्तान, 15 ऑगस्टला भारत. 1 वर्षाने मोठा आहे ते, 1 दिवसाने. आपल्याकडे किती होते? 8%. 47ला बापूंच्या कृपेमुळे 8% शिल्लक राहिले. वर बाकीच्या सगळीकडे आंबेडकरांचा भयंकर सन्मान असतोय ना, सतत आंबेडकरांचं नाव घेत असतात. पण आंबेडकरांचं सुद्धा सोयीस्कररित्या नाव घेतलं जातं. तेव्हा आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर अतिशय कोकलून सांगत होते की इथला शेवटचा मुसलमान तिकडे जाईल आणि तिथला शेवटचा हिंदू इथे येईल, त्याच दिवशी ही धर्माच्या आधारावरची फाळणी यशस्वी होईल. नाही ऐकलं आम्ही? ऐकलं नाही आम्ही. जाणारे होते त्यांनाही आमच्या थांबवलं आजोबांनी आमच्या. नाही म्हणे जाऊ नका, असं काही जायची गरज नाही, इथे थांबलात तरी चालेल, तुमचा तेवढाच सन्मान करू आम्ही. तेच हवं होतं त्यांना. थांबले. किती थांबले? 8%.
पाकिस्तानामध्ये आम्ही सेक्युलर राष्ट्र बनवू असं जिन्नाने घोषणा केली. तिथे राहिले 15% हिंदू, इथे राहिले 8% मुसलमान. 8%चे 78 वर्ष झाली दोन्ही राष्ट्रांना. 8%चे इथे किती झाले? 30%. म्हणजे ऑफिशियल आकडा. तिथले 15% कितीवर झाले? अर्धा टक्का. 250 मंदिरातले काहीतरी 4 मंदिरं शिल्लक आहेत म्हणे आता फक्त. एक्झॅक्ट आकडा मला माहित नाही, पण इतक्या पद्धतीने ते ऱ्हास पावलेलं आहे सगळं. हिंदू जागाच होत नाही. पाकिस्तान पार्टिशन ऑफ इंडिया, बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक आहे, एकदा वाचा प्रत्येकाने. मग त्या पुस्तकाबद्दल आंबेडकरांबद्दल कोणी बोलणार नाही, कारण ते त्यांच्या सोयीचं नाहीये. हे सगळे महापुरुष सोयीने वापरले जातात. नको नको नको, इथे 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 नको, आंबेडकरांचं नाव नको, ते गडबड होणार. संविधानाचा सगळ्यात मोठा सत्यानाश कोणी केला? काँग्रेसने. सेक्युलरिझम शब्द होता काँग्रेस याच्यामध्ये? नाही. धर्मनिरपेक्ष कुठला शब्द आहे? ओरिजिनल काढून बघा. ओरिजिनल संविधानाच्या पार्श्वभागावरती जी चित्र आहे ती प्रभू रामाचं चित्र आहे, श्रीकृष्णाचं चित्र आहे, गौतम बुद्धाचं चित्र आहे, महावीरांचं चित्र आहे. सगळी चित्र गायब झाली. संविधान 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 बोंबलत असतात. सगळ्यात मोठ्या संविधानामध्ये वाटेल ते बदल कुठल्याही कार्यपद्धतीनुसार झालेले नाहीत. सगळं वाट लावून टाकले आमची. पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते. गॅलिलिओनी हे केलं असं आम्हाला शिकवलं ना. न्यूटननी शिकवलं आम्हाला. काय? गुरुत्वाकर्षण. मग ऋग्वेदामध्ये शास्त्रशुद्ध दिनदर्शिका कशा असू शकतात? ऋग्वेद कधी लिहिला त्याची तारीखच सांगता येत नाही. प्रभू श्रीरामाला ऋग्वेद शिकवलाय. 14,000 वर्षापूर्वी जन्माला आलेल्या रामाला वसिष्ठ आणि विश्वामित्र मुनींनी काय शिकवलं? ऋग्वेद शिकवला. शिक्षण काय दिलं? का झाला तो मर्यादा पुरुषोत्तम? आदर्श, जगातला आदर्श ऋग्वेद शिकवलाय त्याला. संपूर्ण जग रानटी अवस्थेमध्ये जेव्हा नांदत होतो तेव्हा भारतामध्ये अत्यंत सुसंस्कृत अशी एक जीवनशैली नांदत होती. इमारती होत्या, 3-3, 4-4 मजल्याच्या इमारती होत्या. याचाच अर्थ सिव्हिल इंजिनियर होता. फक्त त्याला सिव्हिल इंजिनियर म्हणत नसतील, काहीतरी असेल ना वास्तुशास्त्र. कसं बांधायची इमारत? सगळ्यात वेगवान घोडे गाड्या चालवणाऱ्या बायका होत्या. त्या बायका तेव्हाच्या गाड्या म्हणजे रथ. तेव्हा काय आताच्या गाड्या नव्हत्या. रथ बनवले होते. रथ बनवायला काहीतरी लागतं ना, चाक लागतं, घोडा लागतो, काहीतरी टेक्नॉलॉजी आहे ना त्याच्यामध्ये. अतिशय सुंदर सुंदर दागदागिने होते. ऑटोमॅटिक दागदागिने येतात का खाणीमध्ये? काय दागिने सापडतात का खाणीमध्ये? सापडतं काय? खनिज. कधी ते प्युअर नसतं, मिक्स असतं. सोनं, चांदी, तांबे, पितळ जे काही खाणीमध्ये सापडतं ते सगळं मिक्स असतं. ते शुद्ध करून घ्यावं लागतं. पुराणातली वांगी म्हणून त्याची जी काही टिंगल केली झाली. पुराण म्हणजे काय? सगळं खोटं, अजिबात नाही. पुराण म्हणजे खरी गोष्ट रंगवून सांगितलेली. एका ठिकाणी फार सुंदर त्यांनी लिहिलंय. पुराण आणि इतिहासातला मधला फरक फार मस्त लिहिलाय. खाणीमध्ये जे खनिज सापडतं ते सगळं मिक्स असतं. ते शुद्ध करून त्यातलं फक्त तांब बाजूला काढलं जातं, सोनं बाजूला काढलं जातं, पितळ बाजूला काढलं जातं. ते जे प्युअर सोनं बाजूला काढलं जातं, जे सोनाराकडे असतं, तो इतिहास. आणि खाणीमध्ये मिक्स असतं ते पुराण.
म्हणजे ते खोटं आहे का? नाही, मिक्स आहे, रंजक करून सांगितलेलं आहे. गोष्ट तीच सांगायची आहे, जे सांगायची ती, पण थोडी रंजक करून. आम्ही सिनेमामध्ये दाखवतो ना, ऐतिहासिक नाटक सिनेमे येतात. आमच्या नथुराम गोडसेमध्ये एक प्रवेश आहे अख्खा, की रामदास गांधी म्हणजे तो गांधीजींचा सुपुत्र मला भेटायला येतो जेलमध्ये. ऍक्च्युली भेटायला आलाय का? नाही आलाय. मग तुम्ही मला खोटा इतिहास कसा दाखवला? खोटा इतिहास नाही दाखवला, इतिहास खरा आहे. मग काय घडलं होतं? तर त्यांच्यामध्ये पत्रव्यवहार झाला होता. रामदास गांधी नथुराम गोडसेंना पत्रव्यवहार करून सतत पत्र पाठवत होते की तुमची केस मला चालवायला द्या, मला तुमची फाशी चॅलेंज करायचे. आणि पत्रांना उत्तर देत होता नथुराम जेलमधून. आता नाटकाचं दोन फोकसमध्ये दोन माणसं दाखवली आणि पत्र वाचतायत, तर कसं ते तुम्ही बघू शकणार नाही? नाटक आहे ते शेवटी. मग ते रंजक होण्यासाठी त्या दोन पत्रांमधला जो संवाद आहे तो प्रत्यक्ष भेटून ते ऍक्च्युली बोलले, असा त्याचं परिवर्तन झालं नाटक या कलेच्या माध्यमात आणताना. याला म्हणतात पुराण आणि ऍक्च्युली पत्र हे इतिहास. पण आमचं ते सगळं घाणेरडं, आमचं ते सगळं फालतू. आता मध्यंतरी मी परदेशामध्ये गेलो होतो. तिथल्या महाराष्ट्रीयन लोक जमली होती 150-200 सगळ्या फॅमिलीज. आणि त्यांच्यासमोर एक प्रश्न होता, हे सगळं आम्ही आता कसं शिरवायचं? मी म्हटलं पर्वच्यापासून सुरुवात करा, शुभम करोती म्हणाल सुरू करा. सगळ्याची सुरुवात आहे ती. आपल्या घरामध्ये होत होतं, माझ्या तरुणपणापर्यंत चालू होती. सगळं गेलं ते आता. लगेच सांगू नका आमच्या घरात अजून आहे म्हणून. तुम्ही मोठे आहात, तुमच्या घरात असणार. अजून काही अपवाद आहेत पुण्यामध्ये, माहिती आहे मला. हो, ते लगेच अगदी त्यांचा बाणा बाहेर येतो त्याच वेळेला. आहेत, मला माहिती आहे. सगळेच संपलेलं नाही आहे, 2-4% आहेत. पण ते 2-4% आलं जे 90% होतं. किती छोट्या छोट्या गोष्टी हो, किती छोट्या छोट्या गोष्टी. अतिशय उत्तम असे काल पंचांग होतं की नाही? त्याशिवाय चंद्रोदयाची वेळ कशी काय सांगू शकत असतील ऋग्वेदात? कसं ठरवलं असेल की पहिले 31 महिने आहेत 5, मग सगळे 30 महिने आहेत? खगोलशास्त्राचा अभ्यास केलेलाच असणार ना. त्याशिवाय अत्यंत ॲक्युरेट कॅलेंडर, मराठीमध्ये कॅलेंडर, इंग्रजीमध्ये दिनदर्शिका. कसं काय बनवलं असेल? त्याच धर्तीवर आज तागायत दाते पंचांग चालू आहे. आज आपली 2025 हा महिना चालू आहे. एप्रिल नाही, मे सुरू झाला. आता 2026 मेचा संकष्टीचा चंद्रोदय आज काढून बघा, एक्झॅक्ट वेळ दिसते तुम्हाला. तेव्हापासून चालू आहे. म्हणजे पृथ्वी गोल होती तेव्हा त्यांना माहित होतं ना. 13व्या-14व्या शतकात गॅलिलिओनी सांगितलं, पण हे आमच्या वडिलांना आजोबांना आधीपासून माहित होतं. कारण पृथ्वी गोल असल्याशिवाय हे होणारच नाही. पृथ्वी गोल असावी लागणार, ती सूर्याभोवती फिरावी लागणार, चंद्र तिच्या भोवती फिरावी लागणार, त्याशिवाय कालगणना कशी होणार? मग तिचं जे फिरण्याचं जे मार्ग आहे तो अंडाकृती आहे. इथे सूर्य आहे अशी ती जवळ येते, जवळून मग लांब जाऊन परत येते ती. म्हणून ते सगळे पहिले 30-30 मग 31-31 असं आहे ना ते. आणि मग त्याच्यामध्ये एक अधिक महिना येतो. अजूनपर्यंत वेळ लागलाय युरोपियन लोकांना. चायला भारतीयांमध्ये अधिक महिना कुठून आला? मग त्यांनी ते लीप इयर आणून दाखवलं. मग ते 28-29 फेब्रुवारीचे महिने करून बघितले, त्यांना जमतच नाही ते. पण नावं सगळी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, माणसांची नावं. आपल्याकडे माणसांची नावं नाहीत, बदलणाऱ्या नक्षत्राची नाव आहे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. काय शिकवलं आपल्याला? मराठी महिने. शाळेमध्ये शिकवलं काय? मराठी महिने. हे कुठले मराठी महिने आले? हे मराठी महिने कसे असतील? ही राष्ट्रीय दिनदर्शिका आहे. भारताच्या संसदेमध्ये अधिकृतपणे देशाची दिनदर्शिका कुठली? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मिनिट्समध्ये नमूद केलेलं आहे. म्हणून कुठलंही जगा आपल्या भारतातलं कुठलंही कॅलेंडर काढून बघा, इंग्रजी असू दे, कुठले गुजराती असू दे, एक कंपल्शन आहे, एक त्यांच्यावर निर्बंध आहे. कुठला निर्बंध आहे? त्या कॅलेंडरच्या वर 2 तारखा लिहाव्या लागतात. बघा तुम्ही, इकडे काय असतं 2 मे 2025, तिकडे काय असतं 40 वर्षापूर्वीच आहे. आपल्याला काय वाटतं, म्हणजे आमचं मागं होतं? नाही, आमचं एक सर्कल पूर्ण करून मागून पुन्हा पुढे येऊन थांबलंय तुमच्या. 2 मुलं फिरतात ना गोल गोल, 2 मुलं अशी गोल फिरतात वेटोळी. ते एक मुलगा पुढे फिरतोय, एक मागा आहे. म्हणजे तो नंतर चालू केलं का त्यांनी चालायला? नाही, तो आधी होता. तो आधी पुढे जाऊन पुन्हा मागा आलाय. माहितीच नाही आम्हाला. तुम्ही इलेक्ट्रिकचं बिल, तुम्ही मेंटेनन्सचं बिल कुठल्याही धनादेशावरती 14 शुद्ध कार्तिक शके असं लिहून देऊ शकता. तो तुम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेला अधिकार आहे, त्यांच्या मिनिट्समध्ये आहे ते. आणि अशी तारीख दिली म्हणून आमचे एक मराठे म्हणून आहेत संभाजीनगरचे, त्यांनी सलग 3 महिने इलेक्ट्रिकचं बिल असं भरलं, तर ते 3 महिने त्यांचं बिल, त्यांचा चेक बाउन्स झाला आणि मग त्यांची इलेक्ट्रिसिटी कापली. कापल्याबरोबर त्या बँकेवर त्यांनी केस टाकली. कोर्टामध्ये प्रकरण उभं राहिलं. प्रकरण उभं राहिल्यावर मराठ्यांनी मिनिट्स दाखवले आरबीआयचे, ही तारीख दिलेली आहे मी, आणि बँकेने त्याचं कारण दिलंय की ही तारीखच अस्तित्वात नाही. शेवटी बँकेचा मॅनेजर मराठ्यांच्या घरी येऊन पाया पडला त्यांच्या, माझी नोकरी जाईल, प्लीज तुम्ही केस परत घ्या. ते म्हणाले मी परत घेतो, पण लक्षात ठेवा तुम्ही मॅनेजर आहात बँकेचे, तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आम्हाला आमचा अभिमान वाटावा, आम्हाला आमच्यातली प्रतिमा जागी व्हावी, आमची अस्मिता जागी व्हावी, असं आम्हाला काही कळूच नये अशा पद्धतीचं शिक्षण आम्हाला दिलं गेलं. सदैव मी गाढव, मी बावळट, मी मूर्ख, माझा बाप मूर्ख, माझा त्या आजोबा त्याच्याहून गाढव, सगळी गाढवं या देशात जन्माला आली, आणि जी काय हुशार जमात आहे ती सगळी युरोपात जन्माला आली. कधीपासून? 1820 ते 1920, 1920 ते 2020, 200 वर्ष झाली आमच्या मनावर हेच बिंबवलं जात आहे. आत्ता पहिल्यांदा पाठ्यपुस्तकातनं मोगल बाहेर पडलेत. जाहीर व्याख्यानामध्ये सांगता अकबरांनी, कोणीतरी एक असा व्याख्याता आहे तो फिरतो, तो म्हणतो अकबरांनी कुंभमेळा चालू केला, आणि त्याच्यावर टाळ्या वाजवणारा एक प्रेक्षक वर्ग समोर बसलेला आहे. माकडांना घेऊन कसं काय राम लढला म्हणे. एकतर माकडं नाही आहेत बरं का ती, वानर, वनात राहणारे नर वानर, अशी फोड आहे ती. वनात राहणारे नर वानर. हनुमान, आमचे हनुमान मारुतीराया प्रचंड बुद्धिमान. का प्रभू श्रीरामाचा जन्म झाला आम्हाला माहितीच नाही. रानटी अवस्थेतून एक समाज म्हणून ही प्रक्रिया चालू असताना समोर कोणाचा तरी आदर्श पाहिजे की नाही. कसेही राहत होती माणसं, कपड्यांचा संबंध नाही, कसेही राहत होते, नात्या गोत्यांचा संबंध नाही. तेव्हा त्या परमेश्वराच्या लक्षात आलं आता असा एक अवतार घ्यायला पाहिजे जो सगळ्यात आदर्श असेल, त्याला डोळ्यासमोर ठेवून माणसं वागतील, बोलतील, कपडे घालतील, नाती जपतील. म्हणून श्रीराम आहे. म्हणून आदर्शातला आदर्श, मर्यादेतला मर्यादेत पुरुषोत्तम. ऋग्वेदामधल्या कित्येक ऋचा स्त्रियांनी रचलेल्या आहेत. म्हणजे स्त्रियांनी रचलेल्या ऋचा, ऋचा म्हणजे ओव्या, कवितेतल्या ओळी. आणि अजूनही भारतामधली महिला अबला नारी कशी काय असते. या जगातला पहिला ग्रंथ जो लिहिला गेला त्या पहिल्या ग्रंथात बायकांनी रचलेल्या ओव्या आहेत. त्या देशामधली बाई अबला कशी काय असू शकते, अशिक्षित कशी काय असू शकते. काल फार महत्वाचा आहे.
भारताचा काल जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत उद्याचा भारत आपल्याला ठरवता येणार नाही. काय एक काय आपल्याला शिकवलं जातं, राईट्स बंधूंनी विमानाचा शोध लावला. राईट्स बंधूंनी टेक्नॉलॉजी कुठे होती? ऋग्वेदात आहे टेक्नॉलॉजी. त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून तळपदे नावाच्या एका मराठी माणसाने लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत गिरगावच्या चौपाटीवरती पहिलं विमानाचं उड्डाण केलं. मग त्याला वेडा बनवला, त्याला कैदेत टाकला ब्रिटिशांनी. तो 7-8 वर्ष आतमध्ये गेला. आतमधनं बाहेर आला तर पेपरमध्ये बातमी आली, राईट्स बंधूंनी विमानाचा शोध लावला. पेटंट कोणी घेतलं? त्यांनी घेतलं. पृथ्वी गोल आहे, गॅलिलिओने शिकवलं. कुठलं गॅलिलिओ? त्याच्या आधीपासून आम्हाला माहिती आहे पृथ्वी गोल आहे ते. त्यांना माहित नाही, ते आजही सपाटवरच चाललेत. टोपीवाले आजही पृथ्वी सपाटच आहे म्हणतात. काय पद्धतशीरपणे संस्कृतीचा ऱ्हास झालाय आपल्या शाळांमध्ये. यातलं काही शिकवलं जात नाही, शिकवणार नाहीत. आणि मग काय ते स्वातंत्र्यानंतर तर वा 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 अप्रतिमच. गुलाबाच्या फुलांनी आणि 5 आमच्या शांतीदूत शिक्षण मंत्र्यांनी सगळा मुघलांचा इतिहास आम्हाला शिकवला. मग दूरदर्शन हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं. नभोवाणी आणि प्रसारण मंत्रालय, मग ते काँग्रेसच्या राज्यामध्ये अप्रतिम असा या देशातल्या हजारो बायकांवर ज्यांनी बलात्कार केले, लाखो माणसं कापली, मंदिर उद्ध्वस्त केली, त्याला नायक बनवणारी एक मालिका दिल्ली दूरदर्शनवर सरकारी पैशानी दाखवली गेली. तिचं नाव होतं टिपू सुलतान. मस्त ना? आमच्या पिढ्यांनी टिपू सुलतान पाहिली आणि आम्हाला वाटायला टिपू सारखा राजा नाही. पण टिपूचा खरा इतिहासच आम्हाला माहित नाही, लपवलाच गेला तो सगळा. आणि शिक्षण पद्धती पण अशी अफलातून आहे आपली की काय विचारूच नका तुम्ही. माझा मुलगा जेव्हा 10वी मध्ये होता तेव्हा त्याच्या शाळेमध्ये ते हल्ली काहीतरी 10वी आणि 12वीच्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना बोलवून एक कोणतरी माणूस आणतात. तो हुशार असतो. असतो, खरंच हुशार असतो तो. आणि मग तो ते शिक्षणाचे 10वी 12वी नंतरचे शिक्षणाचे विविध मार्गांवर ते काहीतरी समुपदेशन करतो. हल्ली एक नवीन अशी पद्धत आहे. मग त्यासाठी मला मुलगा म्हणाला, बाबा उद्याला जायचं आहे आपल्याला. म्हटलं तू नको येऊस, मी जाऊन बघतो काय ते, उगा तुझं डोकं खराब होईल. मी आधी बघतो काय शिकवतोय ते. चांगला असा सुटा बिटात आला तो. मग त्यांनी फळ्यावर लिहायला सुरुवात केली आणि मग त्यांनी अचंबित करणारं वक्तव्य केलं की 10वी 12वी नंतर काहीतरी 113 मार्ग आहेत यशस्वी होण्याचे. त्याला म्हटलं 113? मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, 10वी नंतर जर तुम्ही कॉमर्सला गेलात आणि कॉमर्सला 3 वर्षाचा हा अभ्यासक्रम पूर्ण केलात आणि मग हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये 1 वर्षाचा एक अमुक कोर्स आहे आणि मग तो कोर्स केलात की तुम्हाला 8 ते 10 लाखाचं वर्षाला पॅकेज अशी एक नोकरी मिळेल. म्हटलं वा, चांगली माहिती आहे. मग दुसरी माहिती, तुम्ही जर अमुक विषय घेऊन BA झालात आणि BA झाल्यानंतर 2 वर्षाचा एक अभ्यासक्रम आहे, ती युनिव्हर्सिटी दिल्लीमध्ये आहे आणि मग तिथे जर तुम्ही ते शिकलात तर तुम्हाला साधारण 10 ते 12 लाखाचं वर्षाचं पॅकेज अशी एक नोकरी मिळेल. तुम्ही अमुक जर्मन भाषा शिकून जर हे कोर्स केले तर तुम्हाला परदेशामध्ये संधी मिळेल आणि मग तिथे तुम्हाला साधारण 20-22 लाखाचं पॅकेज मिळेल. असं करत करत त्यांनी ते 113 मार्ग सांगितले. मार्ग 113 सांगितले, माहिती पण अतिशय चांगली सांगितली. पण माझ्या मनामध्ये प्रश्न आला, निघाले 10वी 12वी नंतर 113 मार्गांवरनं पोरं निघाली, शेवटी जमली एकाच चौकात. त्या चौकाचं नाव होतं 10 ते 12 लाख, 12 ते 15 लाख, 15 ते 20 लाख, 20 ते 22 लाखाचं वर्षाचं पॅकेज. ह्याच्यात कुठे देशभक्ती नव्हती,
ह्याच्यात कुठेही राष्ट्रभक्ती नव्हती, त्याच्यात कुठेही संत वाङ्मय नव्हतं, याच्यामध्ये कुठलाही दैदिप्यमान इतिहास नव्हता. 78 वर्ष आयुष्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं अंतिम ध्येय काय? पैसा. अख्खी सिस्टीमच तशी बनवली. सावरकरांसारखी माणसं स्वातंत्र्यानंतर सातत्याने पत्रव्यवहार करून गुलाबाच्या पुलाला सांगत होते की ब्रिटिश गेले, त्यांच्याबरोबर ही गलिच्छ शिक्षण पद्धती संपली पाहिजे आणि पुन्हा एकदा ती गुरुकुल शिक्षण पद्धती या देशामध्ये राबवली गेली पाहिजे. अतिशय सायंटिफिक, शास्त्रशुद्ध काय काय शिकवलं जायचं गुरुकुल पद्धतीमध्ये. किती गुरुकुलं होती, किती विश्वविद्यालय होती आपल्याकडं? 12 का 13 विश्वविद्यालय. जगात कुठेही नव्हती, पहिली आपल्याकडे होती. तो खिलजी आजारी पडला, काही केला तो बरा होईना. मग कोणीतरी सांगितलं की नालंदा विद्यापीठातले गुरुजी आहेत, त्यांच्याकडे काहीतरी औषध आहे, ते तुम्हाला बरं करू शकतात. मग बोलाव उसको. पण त्या नालंदा विद्यापीठातल्या गुरुजींना नेमलं, तिकडे बोलवलं गेलं. खिलजी म्हणाला मला बरं कर, तपास. त्याला तपासलं. त्याचं राज्य होतं, तो सांगेल ते करावं लागत होतं. तपासलं. त्याच्यानंतर त्यांनी म्हणाला मी बरं करू शकतो तुम्हाला, औषध आहे माझ्याकडे. ते म्हणाला पण ते भारतीय हिंदू धर्मातलं काही नाही पाहिजे मला. हिंदू धर्मातले श्लोक बीक असलं काहीतरी म्हणून जर काही करशील तर याद राख. तो मला ठीक आहे, मला जरा विचार करायला वेळ द्या. 4 दिवसांनी तो गेला परत. त्याला परत आणून उभं केला. काय केलास विचार? केलाय विचार. म्हणाले तुम्ही मुसलमान आहात, इस्लामचा स्वीकार म्हणजे इस्लाम धर्म आहे तुमचा, तुम्ही कुराण मानता, ते कुराणाचं पुस्तक आहे का तुमच्याकडे? ते द्या मला. त्यांनी घेतलं पुस्तक. मला अजून 4 दिवसांनी येतो. परत 4 दिवसांनी तो गेला. तो मला काही नाही, मी तुम्हाला सांगतो तितक्या वेळा तितकी पानं वाचायची, म्हणजे डोस. सकाळ दुपार संध्याकाळ रात्र. मी सांगितलेल्या वेळेला मी सांगेन तेवढी कुराणातली पानं तुम्ही वाचायची. मी रोज इथे येणार, ते वाचायला देणार. तुम्ही वाचलं की मी घेऊन जाणार, पुन्हा घेऊन येणार. असं काहीतरी 1 महिनाभर केलं की तुम्ही बरे व्हाल. तर तो मला असं, कुराण तर मी रोज वाचतो, मग आतापर्यंत का नाही बरा झालो? घेऊन गेला तो. रोज घेऊन यायचा, रोज वाचायचा तो. त्यांनी सांगितलेली पानं तितक्या वेळेला दिवसातून वाचायची, म्हणजे डोस पूर्ण झाले. बरा झाला खिलजी, बरा झाला. या गुरुजीला वाटलं आयला बरा झाला, राजा बादशाह बरा झाला, आता आपल्याला काहीतरी फळ मिळेल. तो गेला तिकडे. तू कसं काय काय केलंस काय? तू काय नाही म्हणा. तुम्ही म्हणालात ना हिंदूंचं काही नाही पाहिजे, मुसलमानांचं पाहिजे. पण काय केलंस काय ते मला सांग. आमच्या एवढे हकीम आहेत, एवढ्या कोणाला कसं काय आलं नाही? तूच कसं काय? बरं ते कुराणच वाचायला दिलंस मला तू रोज. मग ते वाचून मी बरा कसा झालो? ते मला काही नाही. त्या कुराणाच्या जेवढी पानं दिवसातून जेवढ्या वेळा वाचायची होती, त्या प्रत्येक पानावरती मी माझा आयुर्वेदातल्या जडीबुटींचा जो लेप तयार केला होता, तो लेप असा हलका हाताने लावत होतो. मग तुम्ही वाचताना असं करून 1 पान वाचलं, चाटण लागायचं. तितकी चाटणं तितक्या वेळा दिवसातनं झाली, महिन्यानं तुम्ही बरा झालात. ते चाटणामुळे बरं झालं, कुराणामुळे नाही. पण तुम्ही मला मुसलमानांच्या धर्माप्रमाणेच तो औषध पाहिजे, म्हणून मी आयडिया केली ती. त्याला मारून टाकला. मग त्याचा जो हे म्हणाला की हो ह्याला मारून काही उपयोग नाही. हे सगळं ज्ञान विज्ञान ज्या महाविद्यालयात शिकवलं तिथला हा गुरुजी होता. तिथे असे हजारो गुरुजी बसलेले आहेत. खरंचच्या कुठलं ते असेल? तो नालंदा विद्यापीठ. जाळून टाका म्हणाला तो. किती बिंडोक असेल तो. बरा झालाय ना, निदान स्वार्थ तरी बघायचा. आणि हे बिंडोक आमच्यावर युद्ध करणार. अख्खं नालंदा विद्यापीठ जाळून टाकलं.
उद्या जरी टिळक स्मारक जाळलं म्हणजे घाबरू नका, तर एक 2-3 दिवसात जळून संपेल. जळतं काय इमारत जाळल्यावर? हे दरवाजे, खिडक्या, हे सगळं लाकूड फाटा जो काय लावलेला असतो तो सगळा जळून संपतो, बरोबर ना? असं हे जळायला 2-4 दिवस लागतील. नालंदा विद्यापीठ 6 महिने जळत होतं. मग जळत काय होतं तर त्याच्या आतले 9 लाख ग्रंथ, असं एक विद्यापीठ, अशी 12 विश्वविद्यालय भारतात. ते नरेंद्र मोदींनी ते पुन्हा उभं केलंय नालंदा. ज्यांच्याकडनं आपल्याला फायदा झाला, ज्यांनी आपल्याला जीव वाचवला, अशा सगळ्यांना मारून टाकणारी ही त्यांची संस्कृती आहे. आणि ज्यांनी आमच्यावर सदैव अत्याचार केला त्यांनाच आम्ही वसुधैव कुटुंबकम म्हणून जवळ घेणारी आमची संस्कृती आहे. मग टिकली कुठली पाहिजे? ती काही ही टिकली पाहिजे. ही टिकली तर जग टिकेल. नुसतं भारतात नाही, संपूर्ण विश्वात जोपर्यंत हिंदू आहे तोपर्यंत विश्व आहे. त्यामुळे कालचा भारत, कालचा हिंदुस्थान, कालची हिंदू संस्कृती हे माहीत असलं पाहिजे प्रत्येक हिंदूला. आणि मग ते विद्यापीठात शिकवलं जात नाही, शालेय पाठ्यपुस्तकामध्ये शिकवलं जात नाही. मग ते आपल्याला अभ्यास करावा लागेल, वाचावं लागेल, चरित्र आणून वाचावी लागतील, वेद आणून वाचावे लागतील. मौखिक परंपरा होती, पाठांतर होतं, पाठांतरातून हे सगळं टिकून राहिलं. खूप प्रश्न विचारतात लोक, हो जाळलं मग ते आतापर्यंत कसं राहिलं? कसं राहिलं म्हणजे आमच्याकडे लिखाणाची पद्धतच नव्हती, आमच्याकडे पाठांतराची पद्धत होती. त्याला आता घोकमपट्टी करून पास होतो असं त्याचं दूषणं लावली जातात. पाठांतर करून पास होणाऱ्या माणसाला आता घाणेरड्या पद्धतीने बघितलं जातं, नकारात्मक पद्धतीने त्याची टिंगल केली जाते. नाही, पाठांतरासारखी उत्तम सवय नाही. हे सगळं पाठांतरातून टिकून राहिलंय. मग एक वेद ज्यांनी पाठ केला त्याला वेदी म्हणतात, 2 वेद ज्यांनी पाठ केले ते द्विवेदी, 3 वेद पाठ केले ते त्रिवेदी, 4 वेद पाठ केले ते चतुर्वेदी. अशी आडनावं तयार झाली. माणसं पाठांतर म्हणजे काय होतं? मुखोद्गत. 11 वर्षामध्ये 6,000 ओव्या सावरकरांनी पाठ केल्या कोठडीमध्ये, त्या 24 नंतर लिहून ठेवल्या. पाठांतर. कागद जाळता येतात, पुस्तकं जाळता येतात, ग्रंथ जाळता येतात. इथं पाठ केलेलं कोणी जाळू शकत नाही. म्हणून ही संस्कृती टिकून आहे. मौखिक परंपरा आहे याला. त्या पाठांतराची आम्ही टिंगल केली. ते तुमचं पाठांतराची अतिशय उत्तम दर्जेदार सवय संपली पाहिजे म्हणून तुमच्या हातामध्ये कॅल्क्युलेटर देण्यात आलं. म्हणून तुमचे पाढे बंद झाले. माझ्या वडिलांच्या पिढीपर्यंत कधीच कुठल्याही हिशोबासाठी कॅल्क्युलेटर वगैरे शी कितीही मोठे मोठे हिशोब असू देत, असे तोंडावर पावकी, निमकी, अडीचकी, 40-40, 50-50 पर्यंतचे सगळे पाढे पाठ, तोंडावर हिशोब, ते काढून ते करेपर्यंत झाला हिशोब करून माणूस निघून जायचा. जाणीवपूर्वक बंद केलंय. जाणीवपूर्वक शिक्षण व्यवस्थेमध्ये परीक्षेमध्ये अलाउड केलं. काय? कॅल्क्युलेटर, कॉम्प्युटर अलाउड केले, टॅब आता अलाउ केलेत, परवानगी दिली. काढून घेतली पाहिजे ही सगळी. पाठांतर केलं पाहिजे पोरांनी. पाठ केलेलं आयुष्यात विसरत नाही तुम्ही. मला बरीच स्तोत्र पाठ आहेत, पण मी एकही पुस्तक घेऊन आज ताकात पाठ केलेलं नाही आहे. आमचे वडील पहाटे 4ला उठून जे खणखणीत आवाजात सगळी रामरक्षेपासून जे रुद्रापासून जे सगळे म्हणायचे ते झोपलेल्या अवस्थेत कानावर पडून पाठ झालंय. झोपलेल्या अवस्थेत मी उशाभिषा घेऊन असं झोपायचो, कारण आमचं छोटंसं घर होतं आणि वडिलांना कोण सांगणार हळू आवाजात बोला म्हणून. फक्त मलाच नाही, आमच्या अख्ख्या चाळीला पाठ झालं असेल. इतक्या मोठ्या आवाजात ते म्हणायचे सगळं.
ते आंघोळीचा तांब्या घेतल्यावर जे स्तोत्र सुरू व्हायची ते ऑफिसचे शर्ट पॅन्ट घालेपर्यंत चालू असायची. ते झोपेतल्या अवस्थेत लहानपणी कानावर पडून 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 मला कळलंच नाही मला रामरक्षा कधी यायला लागले, मला मारुती स्तोत्र कधी यायला लागलं, मला अथर्व शीर्ष कधी यायला लागलं, मला पुरुष सूक्त कधी यायला लागलं, मला श्री सूक्त कधी यायला लागलं, मला कळलंच नाही. हो, एकदाही पुस्तक नाही हातात घेतलं, खणखणीत पाठ. आणि ते पाठ झालेलं विसरत नाही कधी. अशा पिढ्या तयार करायच्या असतात. बरोबर लुळं पांगळं करून टाकलं सगळं, लुळं पांगळं. हॉटेलवर गेल्यानंतर इंग्रजी टॉयलेट आहे का असं विचारतात. नाही, ते गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे. मग पूर्वी गुडघ्याचा प्रॉब्लेम नव्हता? असेल की. छोट्या छोट्या गोष्टीतून तुमची संस्कृती संपवली आणि तुमचं शारीरिक मानसिक सगळ्या आरोग्याची वाट लावली. आता 80% भारतीय खुर्चीत बसून संडासला बसतात. खुर्चीत. काय सुंदर पद्धत होती. असं नव्हतं ते. प्रेशर वेगळं द्यायची गरज नाही. ते आसनच असं आहे की बरोबर ते प्रेशर येतं आणि मग सगळं छान होतं आणि टच पण होत नाही. एक अंतर ठेवून सुरक्षित अंतर ठेवून केलं जातं. आता तर काही काही भारतीयांच्या घरामध्ये नळ काढून घेतले आणि टिश्यू ठेवायला लागले. अरे देवा, किती भयानक आहे. हा, आपण कित्येक वेळेला हॉटेलमध्ये गेल्यानंतर टिश्यूनी पुसून, पाण्यावरनं टिश्यूवर आली आमची संस्कृती. हात धुण्यापासून ढुंगण धुण्यापर्यंत. कळलंच नाही आम्हाला. आम्ही काय आमचं वाटोळं करतोय आम्हाला कळलंच नाही. मगाशी विषय अर्धवट राहिला. गुरुकुल पद्धती कशी होती? बरोबर 8 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय शाळेमध्ये प्रवेशच नाही. इथे कोणीतरी डॉक्टर बिक्टर असतील तर त्यांना माहित असेल कदाचित. मेंदूची पूर्ण वाढ, ज्ञान संपादन करण्याच्या क्षमतेला मेंदू येतो ना, तो 8 वर्षानंतर येतो. पूर्ण वाढ होते. मग काय येईल ते सगळं स्वीकारण्याची त्याची तयारी असते. आणि दुसरं, ती 8 वर्ष यथेच्छ, कोणी अबकडे शिकवत नाही, एबीसीडी शिकवत नाही, आकडे पाठ, काही भानगड नाही. यथेच्छ आनंद बालपणाचा लुटायचा. फक्त खायचं प्यायचं खेळायचं आणि झोपायचं. भरपूर लाड करून घ्यायचे आई वडिलांकडनं. यथेच्छ आनंद. खऱ्या अर्थाने भरभरून पोटभर बालपण एन्जॉय करायचं. मग मुंज व्हायची. बरं, मुंज फक्त ब्राह्मणांचीच का? अजिबात नाही. हा पण एक गैरसमज आहे. मुंज हा संस्कार आहे. कुठल्याही जातीची माणसं मुंज करू शकतात. – 1929 साली मालवणमध्ये सावरकरांनी 12 का 15 अशा दलित मुलांच्या मुंजी करून त्यांच्या हातात वेद मंत्र दिलेत. आणि मग 8व्या वर्षी मुलगा जायचा, निघून जायचा 12 वर्षांसाठी सुरक्षित आई वडिलांच्या छत्रछाये खालून बाहेर पडायचं. सुट्टीत बिट्टीत घरी नाही यायचं. आता 12 वर्ष तो फक्त गुरुकुलामध्ये त्या गुरुजींच्या हाताखाली. काय शिक्षण पद्धती होती सुंदर. गुरुकुलातली शिक्षण पद्धतीशी वाचताना असं हेवा वाटतो त्या काळातल्या लोकांचा. हे आम्हाला का नाही मिळालं? बरोबर सकाळी ते शंख फुंकला की सगळ्यांनी उठायचं, म्हणजे उठायचंच पहाटे. किती छान सवय पहाटे उठणं. सूर्य उगवायच्या आधी तुम्ही शुचिर्भूत होऊन तयार असले पाहिजेत. जगाला सगळं देणारा, तो डोळ्याला दिसणारा, कुठल्याही युगामध्ये डोळ्याला दिसणारा एकमेव देव आहे सूर्य. असं म्हणतात की आजही 3 देव आपल्या डोळ्यांना दिसतात. एक सूर्य दिसतो, एक आई दिसते, आणि जो शिक्षण देणारा गुरु दिसतो डोळ्यांना. आपण भेटू शकतो त्यांना. सूर्य रोज दिसतो आपल्याला. प्रत्यक्ष बघून नमस्कार. देवळाची गरज नाही.
काय शिकवलंय आमच्यावर, काय संस्कार आहेत आमच्यावरती, कुठले नीती नाही, कुठले नियम नाहीत. मंदिरात गेल्यावर 4 घंटा मारणारा हिंदू असलं काही नाही. घंटा मारू नका, मंदिरात जाऊ नका, देवाची पूजा करू नका. 100% नास्तिक होण्याची परवानगी. आणि तरी हिंदू धर्म वाईट, तरी हिंदू म्हणजे कम्युनल. संस्थापक नाही, आधी नाही, अंत नाही, म्हणून तर कोणी संपू शकलेलं नाही. इतकी आक्रमण झाली. हुणांचं आक्रमण झालं, 5व्या शतकापासून आक्रमण सुरू आहेत. मग शकांचं आक्रमण झालं, मग ग्रीकांचं, मग डचांचं, मग पोर्तुगीजांचं, ब्रिटिशांचं, 5 मुसलमान शाह्यांचं, आणि 15 ऑगस्ट 47 नंतर काँग्रेसचं. तरी देश संपलेला नाही, तरी हिंदू संपलेला नाही, संपणार नाही. पण त्यासाठी टिकवण्यासाठी मात्र आता हातपाय हलवण्याची गरज आहे. सगळं तो बघेल असं नसतं. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील त्याचे, त्यासाठी परमेश्वराचे अधिष्ठान पाहिजे. सावरकर म्हटला त्या परमेश्वराचे अधिष्ठान पाहिजे. या समर्थांच्या शेवटच्या वाक्याने भारतीयांची वाट लावली. तर त्याच्या आधीचं विसरले आणि शेवटचं लक्षात ठेवलं आणि फक्त अधिष्ठानच करत बसले, जप तप करत बसले, देवाला पाण्यात घालून बसले. असा नाही तो प्रसन्न होत. तो म्हणतो आधी सामर्थ्य दाखवा चळवळीचं, जो जे करील त्याचे. म्हणजे फक्त नरेंद्र मोदींनी नाही करायचंय, प्रत्येकाने आपलं चळवळीचं सामर्थ्य दाखवायला पाहिजे. ते सामर्थ्याचा परामोश होईल जेव्हा अत्युच्च शिखरापर्यंत जाईल ना, तेव्हा मी येईन. श्रीकृष्ण आज येत नाही. काय येणार नाही? कारण येऊच शकत नाही तो. द्रौपदीसारखा आक्रोश आपण करतच नाही. आपण 10 ठिकाणी जातो, आयुर्वेदिक डॉक्टराकडे पण जातो आणि मग तो सांगतो कुणाकडे जाऊ नका. तो ॲलोपॅथीवाल्याकडे पण जातो, त्याचं पण औषध घेतोय, त्याचं पण औषध घेतोय. कुणामुळे बरा होणार तो? हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, सगळीकडे. कुणावरच विश्वास नाही, कुणावरच 100% विश्वास नाही, श्रद्धा नाही. ही श्रद्धा आमच्या संस्कृतीत, आमच्या गुरुकुलामध्ये शिकवली जात होती. पहाटे उठल्यानंतर हंतरुणातनं खाली पाय ठेवायच्या आधी त्या पृथ्वी मातेला वंदन करायची पद्धत. पहिला संस्कार मुलांवरती. पृथ्वी माता. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम. बंकिमचंद्रांनी वंदे मातरम लिहिलं 7 नोव्हेंबर 1875. त्याचं हे 150 वर्ष चालू आहे, कुणाला माहितच नाही. कालच मी पाठवलाय मेसेज आपल्या मुख्यमंत्र्यांना. या 7 नोव्हेंबरला संपेल 150वं वर्ष. बंकिमचंद्रांच्या लेखणीतून जो मंत्र बाहेर आला, वंदे मातरम, ज्या वंदे मातरम हा देशाच्या स्वातंत्र्याचा मंत्र घडला. मग गांधीजींच्या सत्याग्रहापासून, मिठाच्या आंदोलनापासून बॉम्ब फेकणाऱ्या भगतसिंगांपर्यंत प्रत्येकाच्या मुखातून वंदे मातरम बाहेर पडत होतं. फासावर लटकणारं प्रत्येक पोर आमचं वंदे मातरमनी त्याला ऊर्जा मिळत होती. ते वंदे मातरम 150 वर्ष चालू आहे. 150वं वर्ष. आणि 150वं वर्ष यांच्या व्याख्यानमालेला चालू आहे. आहे का या 30 दिवसात वंदे मातरमवर कोणी बोलणार आहे? नाही. ठेवायला पाहिजे तुम्ही. टिळकांची आणि रानडेंची परंपरा आहे, माहितीच नाही आम्हाला. माहित नाही वंदे मातरम काय आहे. तुम्ही दुर्गा दशप्रहरण धारिणीम तमामे तारिणीम रिपुदल वारिणीम. वर्णन आहे पृथ्वीचं. पृथ्वीला वंदन केलेलं आहे, कुठल्या धर्माला नाही, कुठल्या देवदेवतांना वर्णन नाही आहे. बरं लिहिणार कोण आहे? हिंदू आहे, कवी बंकिमचंद्र. 5 कडवी आहेत. कशी कशी 5 कडवी आहेत? काय काय वर्णन आहे प्रत्येक कडव्यामध्ये. पहिल्यांदा सुंदर दिसते. बरं पृथ्वी ही ती आहे, स्त्री आहे, स्त्रीलिंगी आहे. स्त्रीच्या रूपात आपण बघतो. तो पृथ्वी नाही, ती पृथ्वी. पृथ्वी माता सगळं काही देते ती आपल्याला. जन्म देणारी आई 9 महिने पोटामध्ये वाढवते, त्याच्यानंतर पुनर्जन्माच्या वेदना सहन करून एका पोराला जन्म देते. मग अंगावरचं दूध पाजते, रक्ताचं दूध होऊन ती पाजत असते, त्याला मोठं करते. आणि एक क्षण असा येतो की त्या जन्मदात्या आईचा हात सोडून ते स्वतःच्या पायावर उभं राहतं. त्याला वाटतं ते स्वतःच्या पायावर उभं आहे, ते स्वतःच्या पायावर उभं नसतं. एक अदृश्य हात त्याला धरलेला असतो. तिचं नाव आहे भारतमाता. आणि ती आई तेव्हा जी धरते हात, ती शेवटपर्यंत. जन्मदात्री आई चिडते, रागावते, फटके मारते, उपाशी ठेवते, घराबाहेर काढते. भारत माता कधीच काढत नाही.
अतिशय चांगल्या मुलाला पण ती तेवढंच सगळं देते आणि लालूला पण तेवढंच देते. ती भेदभाव करत नाही. अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी. अन्न म्हणजे जमिनीतून उगवतं, तिच्याच पोटातून उगवतं. पाणी म्हणजे झरे तिच्याच पोटातून उगवतात. पाणी म्हणजे जीवन. वस्त्र, वस्त्र म्हणजे कापसापासून वस्त्र बनतं, ते कापूस सुद्धा तिच्याच पोटातून बनतो. आणि निवारा, निवारा म्हणजे तीच धरून ठेवते, तिलाच कुदळ मारतो, तिची क्षमा मागतो, तिच्याच पोटामध्ये खड्डा खणतो आणि तिला सांगतो माझ्या ह्या वास्तूचा खांब धरून ठेव. आणि ती असा घट्ट पकडते की ऊन, वारा, पाऊस, वादळ, भूकंप सगळ्यांपासून ती घराचं संरक्षण करते. अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी म्हणजे जीवन. सगळ्या मूलभूत गरजा जी पृथ्वी माता देते, ती देताना मुसलमान, हिंदू, ख्रिश्चन बघत नाही. ती पाकिस्तानातल्या माणसाला पण देते, ती सय्यदला पण देते, ती फर्नांडिसला पण देते, ती पोंक्षेला पण देते. तिचं वंदन करणारं गीत आहे, त्याला मुसलमान विरोध कसा करतात? म्हणजे हिंदू धर्माचं गीत आहे, दुर्गा दशप्राण धारण. बघा तुम्ही, देवीचं वर्णन आहे. अरे वर्णन देवीचंच असणार, कारण आम्ही आमच्या देवदेवतांना माणसाच्या रूपात पाहिलंय, सगुण रूपात बघतो आम्ही. तुमच्याकडे देवताच नाहीत, थडगी आहेत. मग पृथ्वीचं वर्णन आहे ते. सुंदर दिसणारी पृथ्वी आहे ती. एक स्त्री आहे, अंघोळ करून आल्यानंतर कशी दिसते, मग ती संपूर्णपणे सगळा शृंगार केल्यानंतर कशी दिसते, साज शृंगार झाल्यानंतर ती कशी दिसते. दुसरं कडवं आहे, मग त्यांना ती भयानक रूपात दिसते. ती कशी, जेव्हा ती चिडते, भयंक भडकते पृथ्वी माता, तेव्हा ती अशी दुभंगते, अख्खी शहराच्या शहर गिळंकृत करून टाकते. तेव्हाच तिचे जे रुद्र रूप आहे ते शेवटी हिंदू आहे कवी, म्हणून त्याला तिचं उपमा कोणाची दिली? दुर्गेची दिली. 10 हातात 10 अशी काढलेली, पायाखाली राक्षस तुडवलेला. म्हणजे ती हिंदू धर्माचं गाणं आहे का? तुमच्याकडे अशी देवता दाखवा इस्लाममध्ये, आपण बदलू कडवं. ख्रिस्ती धर्मात दाखवा. एक तर मूर्तीपूजा मानत नाही तुम्ही, सगुण रूपात मानत नाही. बरं, मानत नाही सगुण रूपात, पण सगुण रूपातच दाखवता तुम्ही. फक्त माणसाच्या रूपात नसतं, थडगं असते किंवा एक क्रॉस असतो, त्यांना काहीतरी लागतंच समोर. किती कुलसड आहेत. विरोध करायचा म्हणून करायचा. तुम्ही एका खांबाला असाच क्रॉस अशा रूपात ईश्वराला बघता, आम्ही माणसाच्या रूपात बघतो. आमचाही अंतिम ईश्वर निर्गुणच आहे, त्याला आकार नाही आहे. पण आम्हाला निर्गुणापर्यंत जाण्यासाठी सगुणाची गरज लागते. एवढे आम्ही महान नाही होत की बसलो की आम्हाला देव दिसायला लागला. आम्हाला लागतो एक रूप, तुम्हाला पण लागतं. आम्ही देवीला साडी नेसवतो, टिंगल करता आमची, मग तिथे कशाला चादर घालायला जाते ती? चादर घालता, आम्ही हार घालतो, तुम्ही पण ते काय ती फुलांच्या माळा चढवता. आम्ही उदबत्ती लावतो, दिवा लावतो, तुम्ही पण तेच करता की? तो येतो नाही का असं मोराच्या पेचाने चचे करत. आणि आमचे हिंदू लगेच पैसे राहू, आशीर्वाद मिळाले, कुठला आहे यायला? हे असे बिंडोक सगळे हे म्हणून येतात आणि 27 लोकांना मारून जातात. बंद केलं पाहिजे सगळं. खाणं पिणं बंद होईल ना, त्या दिवशी येतील लाईनीत. कोणी जाऊ नका तिकडे. या म्हणायला व्हिडिओ करून या म्हणायला काय राहते? जे 27 लोक गेले त्यांच्या घरी तर गेलात का एकदा तरी? विचारा एकदा त्या बाईला जाऊन, 6 दिवसाचं लग्न झालेल्या बाईला काय वाटत असेल, ती कशी जगत असेल आता. तिला सांगा जाऊन, या इकडे, आपण दाखवून देऊ पर्यटन कसं चालू आहे ते. शिकतच नाही आम्ही, इतिहासातून काही शिकतच नाही. कुंभकर्णाची औलाद आहे आपण. तो निदान 6 महिने तरी जागावतो, याला आम्ही जागेच होत नाही. एक थोडा वेळ जागवणार, 27 माणसं मारली, थोडं थोडं संपला विषय. संपूर्ण आर्थिक नाकाबंदी, याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. घेऊ नका कोणी वस्तू एक सुद्धा.
जर खरे देशावर प्रेम करत असाल, हिंदू धर्मावर प्रेम करत असाल, हे राष्ट्र टिकावं असं जर वाटत असेल, तुमचं हक्काचं हे एकमेव स्थान पृथ्वी तलावरचं हे जर टिकावं, आपलं घर टिकावं असं जर वाटत असेल, तर उद्या टोपीवाल्याकडनं घेणं बंद करा आधी सगळं. मॉलमध्ये गेलात, कुठली वस्तू घेतलीत ना अशी, त्याच्या खाली मग असे हे बघा याच्यावर एक स्टॅम्प आहे. कुठे गेला तो? अरेच्या, कुठनं आणली ती बाटली? आपल्या देशाचा असा ISI मार्क असतो एक, आणि त्याच्या बाजूला एक हलाल म्हणून स्टॅम्प असतो. हलाल, हा हलाल स्टॅम्प दिसला कुठल्याही मार्केटमध्ये गेलात, कुठल्याही मॉलमध्ये गेलात, एअर कंडिशन जाता ना ITत, छान कपडे बिडे घालून असे बरं वाटतं असं, ते ट्रॉली बिली आणि असं घेऊन असं स्टाईलमध्ये ठेवतात. ते ठेवू नका. हिमालय म्हटलं ठेवा परत, केस उगवले नाही तरी चालतील, पण हिमालयाची सगळी प्रॉडक्ट ही हलाल आहेत. सगळ्या हायवेला खोटी 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 हिंदूंची नावं असतात आणि आतमध्ये गेल्यावर कळते मुसलमानाचं हॉटेल आहे. बाकीच्या वेळेला करता की नाही, सदैव मोबाईल, तो दिसले पोंगशे काढला मोबाईल बाहेर, फोटो काढा, नको तिथं काढा तो बाहेर. आज जातानाच त्या काउंटरला ठेवलेलं असतं ते फोन पे आणि GPayचं, त्याच्यावर लगेच कॅमेरा फक्त धरा की खडकन त्यांचं नाव गाव येते ओरिजिनल. टोपी दिसली की युटर्नच मारायचा, पाणी पण प्यायचं नाही, गाडीत बसून पुढे जायचं. एक दिवस उपाशी राहिला तरी चालेल. बाहेरगावी कुठल्याही मोठ्या प्रवासाला जाताना घरातनं थोडंफार काहीतरी घेऊन जा. $140 करोडचा देश आहे, त्यातले 30-35 करोड मुसलमान गेले, हे 10 करोड हे आपले असे लेफ्टीज गेले, 10 करोड काँग्रेसवाले गेले, 10 करोड असे आहे ज्यांना कसलीच पडलेली नाही, ते फक्त शनिवार रविवार खंडाळ्याला जाणार, लोणावळ्याला जाणार. हा, ते देश गेला तेल लावत, अशी एक जमात आहे आपल्याकडं. दर शनिवार रविवारी जायचं, सतत त्याच रिसॉर्टमध्ये कंटाळ येत नाही. सतत ते व्हिडिओ काढायचे, पोहतानाचा व्हिडिओ आला तर तू पोहताना आम्ही कशाला बघायचं ते? अशी एक जमात आहे. बरं, हे सगळे मायनस केल्यावर पण 40-50 करोड राहतात जे आपल्यासारखे आहेत. ह्या 50 करोडनी जरी ठरवलं ना, तरी आपण युद्ध न करता हरवू शकतो, जे जपानने अमेरिकेला करून दाखवलं. हिरोशिमा नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकल्यानंतर, बेचिराग करून टाकल्यानंतर इंटरनॅशनल समितीने संपूर्ण जपानला पुन्हा आर्थिकदृष्ट्या उभं करायची जबाबदारी अमेरिकेवर टाकली. त्यांना नाही म्हणता येईना, ओके म्हणाले, टाक करतो परत उभं. पण आता करोडो रुपयांची इन्व्हेस्टमेंट आली. मध्ये इन्व्हेस्टमेंट काढणार कशी? तर आम्हाला पण परवानगी द्या जपान देशामध्ये आमचे उद्योगधंदे सुरू करण्याची. जपानचाही नाईलाज झाला. ज्यांनी आपल्यावर अणुबॉम्ब टाकला त्यांना त्यांचे उद्योगधंदे आपल्या देशात उभं करायला परवानगी द्यावी लागली. पण तिथला एकही नागरिक असं नाही म्हणाला, अचोक एवढी वाढलं होतं तर ते जी तुम्ही आणलं, आमचे काय पंतप्रधान बदला वगैरे असलं की बावटपणा नव्हतं. त्याचे हुशार होते सगळे. आम्ही बोलतो नाही का बावटायर. एक जागतिक लेवलचं एक वेगळं राजकारण असतं, तेच वेगळं सांभाळावं लागतं. आपल्याला काय ते घरातलं बायको ऐकत नाही आमचं, आणि आम्ही मोदींबद्दल बोलणार. एकदा तरी आरसा आहे ना घरामध्ये प्रत्येकाच्या, बघा की थोबाड एकदा स्वतःचं, कळेल आपण काय लायकीचे आहोत, कुणाबद्दल बोलतो आपण. बरं, अशा वेळेला निदान काही बोलता जर येत नसेल चांगलं तर निदान गप्प तरी बसावं. पण तेही नाही. काय महाराष्ट्रात माणसं बोलतायत, अफाट वक्तृत्व आहे एकेकाची. हो, काय काय स्त्रिया तर एक पाऊल पुढंच आहेत. मग जपाननी दिलं, नाईलाज होता, बाजारपेठ खुली केली. अमेरिकेने सगळी त्यांची शोरूम, गाड्यांचे शोरूम, हॉटेल्स, सगळे मॉल बिल सगळे उभे केले. पण सामान्य जपानीज माणसांनी डोक्यात गेलेले होते, अमेरिकन लोक तिडीक गेलेली होती. त्या सामान्य जपानीज माणसांनी धडा शिकवायचं ठरवलं. मोबाईल काही नव्हता, व्हॉट्सअप संस्कृती नव्हती, ग्रुप्स नव्हते, काही नव्हतं. एकच गोष्ट होती जपानी लोकांकडं, ते म्हणजे त्यांच्या देशावर नितांत प्रेम होतं त्यांचं.
नितांत प्रेम, पराकोटीचं प्रेम. आणि त्यांनी व्यक्तिगतरित्या प्रत्येक माणसाने ठरवलं की जॅपनीज माणसाने ठरवलं की अमेरिकन दुकानातनं वस्तूच घेणार नाही. 5 वर्षानंतर अमेरिकन उद्योगधंदे सडले, मशिनरी सडल्या, गाड्या, घोडे, सगळी मशिनरी, सगळ्या हॉटेल्स, सगळा माल सडला. एकही गिराईकच आलं नाही. एवढंच जपान, जेमतेम 1 कोटी अख्ख्या देशाची लोकसंख्या, अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला धडा शिकवला. एकही युद्ध नाही, एकही मोर्चा नाही, एकही आंदोलन नाही, उपोषण नाही, काही नाही. एकच शस्त्र होतं, आपल्या देशावर नितांत प्रेम केलं त्याने. आपण तिथे कमी पडतो. बंद करा. उद्याच्या भारतामध्ये भारतीयांनी काय करायचे? 2 मोठे मार्ग आपल्या हातात आहेत. एक म्हणजे हे बंद करणं, आर्थिक नाकाबंदी, आणि दुसरं प्रत्येक निवडणुकीला वाटेल ते झालं तरी मतदानाला बाहेर पडा. या 2 गोष्टींनी तुम्ही अख्खं देश बदलू शकता. एवढी ताकद आहे सर्वसामान्य माणसांमध्ये. आणि इतिहास वाचायला सुरुवात करा. आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना इतिहास शिकवा. काय दैदिप्यमान इतिहास आहे आमचा. जगाला 7 सूर आम्ही दिले, 14 विद्या, 64 कला आमच्या सामवेदांनी दिल्या. आज अमेरिकेतला माणूस गाणं गातो, तिकडचा माणूस नृत्य करतो, कारण आम्ही त्यांना ते नृत्य दिलं. आमच्या ओंकारातून 7 स्वर जन्माला आले, म्हणून संगीत दिलं आम्ही जगाला. आम्ही चित्रकला आम्ही जगाला दिली, शिल्पकला आम्ही दिली, 14 विद्या, 64 कला आम्ही दिल्या जगाला. आज अमेरिकन राष्ट्राध्यक्ष $14,000 बिलियन असं जेव्हा म्हणतो ना, ते तो म्हणू शकतो, कारण ते शून्य सुरुवातीचं आम्ही दिलं. ती गणितशास्त्र आम्ही दिलं, जगाला आम्ही दिलंय सगळं. मूळ संस्कृती आमची आहे. माणसाने कसं जगावं, माणसाने कसं राहावं, हे आम्ही सांगितलंय. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज दिलेत, आम्ही छत्रपती संभाजी महाराज दिलेत. धर्मासाठी कसं जगावं छत्रपती शिवाजी महाराज शिकवतात, आणि धर्मासाठी कसं मरावं हे संभाजी महाराज शिकवतात. पण हे संभाजी महाराज शिकवतात हे कळायला एक सिनेमा यावा लागतो. सिनेमाच्या आधी कळतच नाही. किती दुर्दैव आहे. हा विषयच असा आहे ना की ह्याला साधारण 7 दिवस फक्त एकाच विषयावर बोललं पाहिजे. पण गेले 1.5 तास झाला बरोबर. आणि साधारण अजून थोडा वेळ चाललं असतं, आम्हाला आवडत होतं असं म्हणत असताना थांबावं. आता कधी थांबवणारा बाबा, अडकलो नाही आपण. जायला मी सांगत होते मागच्या सीटवर बसू, अशी कुजबूज व्हायच्या आत थांबावं. उद्याचा भारत आपल्याला घडवायचा आहे. तुमच्या हातातली भविष्य बघा. प्रत्येक काळानुरूप युद्ध बदलतात, युद्धशास्त्र बदलतं, हातातली शस्त्र बदलतात. आता आपल्याला घोड्यावर बसून शिवाजी महाराजांसारखं लढायचं नाही आहे. आता आपल्याला सगळी शांत डोक्याने काही युद्ध खेळायचे. त्यातलं सगळ्यात मोठं म्हणजे आर्थिक नाकाबंदी बंद करा. घराच्या खाली बाजूच्याच दुकानामध्ये मिळतं, पण नेमका ते पुंगशेंचा चेहरा दिसतो. तिथे तो अमेरिकन टोपीवाला आहे रे तो. मग त्या भारतीय म्हणजे हिंदूकडनं घ्यायचं झालं तर त्या चौकात जावं लागेल. ऊन केवढं आहे. आजच्या दिवस घेऊ, उद्यापासून आपण करू. है ना. हे उद्यापासून कधी येतच नाही. रोज आज करू, उद्यापासून त्याचा तो आपला पण मग उद्या एक दिवस येईल, आपण संपलेले असू. सगळंच नरेंद्र मोदी नाही करतो, तो काय करणार एकटा माणूस. आपण 140 करोड आहोत, त्यातले 50 करोड आपण आहोत जे खरोखर हिंदू धर्मावर, हिंदू संस्कृतीवर, या देशावर प्रेम करणारे आहोत. मी एवढेच धरतोय फक्त, वरचे मी पकडतच नाही.
किती छोट्या 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 गोष्टी असतात. तो दरवाजा उघडल्यानंतर चप्पल बाहेर काढून घरात प्रवेश करायचा. प्रवेश केल्यानंतर घरात आल्यानंतर पहिले बाहेरचे कपडे बदलायचे, हातपाय स्वच्छ धुवून मग घरातले व्यवहार सुरू करायचे. तसेच येऊन बसतो आपण. जेवायला शूज घालून बसतो. डायनिंग टेबल आलं, मांडी घालून पाटावर बसून वाकून जेवण्याने ते जे प्रेशर येतं ना, सगळं बघा तुम्ही, जेवण बनवून ते सगळं बाहेर येईपर्यंत सगळं आपण बदलून टाकलं. आमचं जे आहे ते आम्ही सगळं बदललं. कसं जेवावं, कसं उठावं, कसं बसावं, काय त्या पोरांवर संस्कार व्हायचे. 8 वर्षाची पोरं त्या शाळेमध्ये गेली की आधी अंथरुणातनं पहिलं पाऊल ठेवताना पृथ्वी मातेचं वंदन करून तिची क्षमा मागायची. आता दिवसभर तुझ्या अंगा खांद्यावर खेळणार आहे, बागडणार आहे. काय संस्कार आहे तो? याचा धर्माशी काय संबंध आहे? याचा देवाशी काय संबंध आहे? काहीच नाही. आता उठल्या उठल्या पहिलं अंथरुणाची गुंडाळून ठेवायचं ते. आता सकाळी उठलेली पोरांचा तो बेड 6 फूट तो रात्रीपर्यंत आतात पडलेला असतो. चादरीची घडी करावीशी पण वाटत नाही. मग काय पुढचं शिक्षण होतं? मग त्यांना व्यायाम करायला शिकवलं जायचं, प्राणायाम करायला शिकवलं जायचं. मग वेदांमधले श्लोक पठण, पाठांतर, त्याच्यानंतर जेवावं कसं, कसं जेवावं कसं. अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म म्हटलंय. यज्ञामध्ये आहुत्या टाकतो आपण. काळे तीळ असतात, पांढरे तीळ असतात, तुपाची धार असते, समिधा असतात. मग सगळं टाकायचं तर सगळं गोळा करून एकदाच टाका, मग धूर येतो. असं नाही ना टाकत आपण. ज्वाळा सदैव पेटती राहायला पाहिजे यज्ञाची. ते हे सुद्धा यज्ञ कुंड आहे, त्याची पण ज्वाळा पेटती राहील असं खायचं असतं. मग डावी बाजू उजवी बाजू कसं खावं, पहिला भात कसा खावा, मग मध्ये पक्वान्न कसं खावं, मग शेवट कसं करावा. 16 आवर फास्ट काय ते निघाले ना हल्ली, काय म्हणतात त्याला? नाही, त्याला काहीतरी इंग्लिश शब्द आहे का ना, ते जे काय ते. पण हे तुम्ही कोणी सांगणार आम्हाला? हो, आमचं ओरिजिनल आहे. नाश्ता, ब्रेकफास्ट हे आमच्या संस्कृतीतच नाही. आम्ही जेवायचो सकाळी आणि सूर्यास्ताला शेवटचं खाणं पिणं व्हायचं. सूर्यास्तानंतर खाणं पिणं नाही. बरोबर बसते ते. आता ते सगळं फिरून परदेशातनं स्टिकर मारून 16 आवर्स काय ते इंटरमिजिएट वगैरे त्याला नावं आली. ते मात्र आम्हाला लगेच बरं वाटते. अरे काय खात नाही? नाही मग ते 16 आवर का योग साधना नाही. इंग्लिशमध्ये YOGA म्हणून तो योगा झाला. त्याला आम्ही चालले, आमच्या बायका पोरं सगळी ते असे येऊन स्पेशल तसे कपडे बिपडे मिळतात हल्ली स्टाईलमध्ये. असे कुठे चालला? योगा क्लास जॉईन केला. यायला ते इकडे जायची गरज नाही, घरात पण करता येतं. हो, 6 वाजता तुम्ही आस्था चॅनल लावा. आमचे बसलेत फुकटात शिकवायला. कोण? रामदेव बाबा. बरोबर बोललात. म्हणजे त्या बाई करत असणार. फुकटात शिकवतात सगळे प्राणायामाचे प्रकार, सगळं शिकवतात ते. कुठे जायची गरज नाही. ते वेगळं असं काही ते आणायची गरज नाही. वेगळे कपडे घालायची गरज नाही. साडीत पण करता येते, लेंगा झब्यात पण करता येते. फार छोट्या छोट्या गोष्टी असतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी राष्ट्र घडतो. मला गंमत वाटते. कुठेही गेला तरी मुसलमान कधी ती साला सोडत नाही. त्याचं काही ते कुठेही बसतात चादर टाकून अल्लाहू अकबर सुरू करतात. आमच्याकडे लाजच वाटते. आम्हाला गंध लावायची लाज वाटते, टिकल्या लावायची लाज वाटते. नाही म्हणजे ह्या ड्रेस कोडवर ते शोभत नाही. दुर्दैव आहे. 200 वर्ष असं तुमच्या रक्तात. तुम्ही किती फालतू आहात. तुमच्या परंपरा, तुमचं चारित्र्य, तुमचं देश, तुमचं सगळं कसं जुनाट आहे, कसं मूर्ख आहात. हे 200 वर्ष किती पिढ्यांमध्ये घुसवलंय.
ते सगळं बाहेर काढायचं आणि त्यांना जागं करायचं हे भयंकर मोठं काम आहे. पण ते केलं पाहिजे कोणीतरी, प्रत्येकाने केलं पाहिजे. निदान आपापल्या घरात आपापल्या मुलाबाळांना तरी अशा काही शिस्तीच्या गोष्टी लावायला पाहिजे. सुरू करा. किती छान वाटतं बघा संध्याकाळी एकदा घरात दिवा लावून. बघा चपला बाहेरच काढायची पद्धत सुरू करून बघा. आल्याला पहिला आधी ते नंतर बोल काय ते हात पाय धुवून ये जा, आधी घरातले कपडे घालून ये. शिकवावं लागतं. कधीतरी 2 फटके मारावे लागतात, कधीतरी उपाशी ठेवावं लागतं. बोलला शब्द मुलगा की तो झेललाच आईबापाने, लगेच त्याला दिलंच सगळं. वाट बघायला लावली पाहिजे ना, किंमत कळली पाहिजे त्या प्रत्येक गोष्टीची. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, किती सांगू किती नाही. आज या व्याख्यानमालेमध्ये भारत काल आज उद्या या विषयावर मला बोलण्यासाठी ते बोलवलं, त्याबद्दल मी या संस्थेचा अत्यंत आभारी आहे. आणि एवढ्या संख्येने आपण सगळेजण शांतपणे गेले 1.5-2 तास ऐकताय, आपलाही मी आभारी आहे. पुन्हा कधीतरी भेटू अशाच कुठल्या तरी व्याख्यानमालेत किंवा माझं पुरुष नाटक बघायला या. आणि माझा एक चित्रपट येतोय 16 मेला, मी निर्मिती केलेला माझा पहिला चित्रपट माझ्या मुलांनी लिहिला आहे आणि दिग्दर्शित केला आहे. भारतातला पहिला सिक्कीममध्ये संपूर्ण चित्रित झालेला हा चित्रपट आहे, बंजारा. आजच त्याचं ट्रेलर प्रदर्शित झालं आहे, आवर्जून बघा. आणि या भेटू आपण पुन्हा कुठे ना कुठेतरी एकेका वळणावरती. राष्ट्राय स्वाहा.